आज अभिजित ऑफिसमधून घरी परतला तेव्हा त्याने पाहिलं त्याचे दोन्ही मुलं टी व्ही पाहण्यात व्यस्त होते आणि त्याची पत्नी भक्ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. भक्ती, तुला किती वेळा सांगितलं आहे की मुलांना जास्त वेळ टी व्ही पाहू देत जाऊ नको, त्यांची डोळे खराब होतील. पायातील शूज काढताना अभिजित म्हणाला तेव्हा भक्ती म्हणाली, अरे टी व्ही बंद केली तर ते मोबाईल घेतात, कोणत्याही गॅजेटशिवाय ते कुठे आरामात बसतात दोघं, आणि माझ्याजवळ त्या दोघांना द्यायला अजिबात वेळ नाही. टी व्ही पाहताना कमीत कमी ते शांत तरी बसले आहेत. असो भक्ती, माझ्यासाठी एक कप चहा बनव, मी खूप थकलो आहे, आता घेऊन येते. एवढंच बोलून भक्ती स्वयंपाकघरात निघून गेली. त्याचवेळी फोनची बेल वाजली. अभिजितने फोन उचलला तर दुसऱ्या बाजूने आवाज आला, हॅलो, तुम्ही सरलाजींचा मुलगा अभिजित बोलत आहात का? हो, मी अभिजितच बोलत आहे. बोला. अभिजितजी, मी सावली वृद्धाश्रमातून बोलत आहे. सावली वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच अभिजित म्हणाला, हां बोला, काय झालं? माझी आई बरी आहे ना? तिला काही त्रास तर नाही ना? अभिजितने काळजीने विचारले. तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला, हो, तुमची आई एकदम बरी आहे, परंतु आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं की आमच्या वृद्धाश्रमाची जमीन सरकारद्वारा सील केली गेली आहे आणि त्या बदल्यात आम्हाला शहरातून दूर जागा दिली गेली आहे, परंतु तिकडे वृद्धाश्रमाची बिल्डिंग बनण्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. आम्हाला अपेक्षा आहे 1 महिन्याच्या आत ते काम पूर्ण होऊन जाईल, परंतु या सर्व प्रक्रियेत आमचा एकच प्रयत्न आहे की या वृद्ध लोकांना काहीही त्रास नको व्हायला. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की 1 महिन्यासाठी तुम्ही तुमच्या आईला तुमच्या जवळ ठेवावं. जेव्हा सर्व बांधकाम पूर्ण होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सूचित करू. बरं, ठीक आहे, मी उद्या सकाळी वृद्धाश्रमात पोहोचतो आणि आईला इकडे घरी घेऊन येतो. असे बोलून अभिजितने फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यानंतर त्याची पत्नी भक्ती चहा घेऊन आली आणि ती म्हणाली, कसल्या विचारात हरवले आहात तुम्ही? कोणाचा कॉल होता? तेव्हा अभिजित म्हणाला, भक्ती, वृद्धाश्रमातून फोन आला होता. ते सांगत होते आता त्यांचे वृद्धाश्रम शहरातून बाहेर स्थानांतरित करण्यात येणार आहे. सरकारतर्फे त्यांना नवीन जागा देण्यात आली आहे, परंतु तिकडे बिल्डिंग बनण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आईंना काही दिवस आपल्याला आपल्याकडे ठेवावं लागेल. एवढं ऐकून भक्तीच्या पायाखालून जमीनच सरकली. काय? पण तू त्यांना होकारही दिलास? चकित होत भक्ती म्हणाली. तेव्हा अभिजित म्हणाला, मग मी काय करायला हवं होतं? भक्ती, माझ्या आईला असंच मी त्रासात सोडलं असतं का? घ्या, आता बसल्या बसल्या अजून एक टेन्शन आलं. भक्ती तोंड वाकडं करत म्हणाली. तेव्हा अभिजित म्हणाला, हे बघ भक्ती, वयाच्या या टप्प्यावरती जेव्हा माझ्या आईला माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा मी फक्त तुझ्या हट्टापायी तिला वृद्धाश्रमात सोडून आलो आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या मी सोडून दिल्या आहेत. फक्त तुझ्यामुळे माझी आई तिच्या एकुलत्या एक मुलासोबत राहू शकत नाही आणि आत्ता जर मी तिच्या सुरक्षेसाठी तिला काही दिवसांसाठी इकडे घेऊन येतोय तर तुला हेही मोठं आव्हान वाटत आहे. तेव्हा भक्ती रागात म्हणाली, अभिजित, तुला तर माहीतच आहे, पोटाचे इन्फेक्शन झाल्याकारणाने आपल्या मुलाला आपल्याला सतत दवाखान्यात न्यावं लागतं. त्यासाठी मी ऑफिसमधून अगोदरच खूप सुट्ट्या घेतल्या आहेत. तरीही त्याची तब्येतीत फारसा काही बदलच झालेला दिसत नाही. माहीत नाही हे टेन्शन कधी संपणार आहे. त्यात आता तुझी आई पण. राहू दे, मला तुझ्याशी आता काही बोलायचंच नाही आहे, असं म्हणत भक्ती नाराज होऊन पाय आदळत निघून गेली. दुसऱ्या दिवशी अभिजित सकाळी लवकर उठला आणि त्याच्या पत्नीची पर्वा न करता आपल्या गाडीत बसून त्याच्या आईला वृद्धाश्रमातून आणण्यासाठी तो निघाला. तिकडे आश्रमामध्ये संचालकाने अगोदरच सरलाजी यांना सांगितले होते की आज त्यांना घेण्यासाठी त्यांचा मुलगा येणार आहे आणि आता त्या 1 महिन्यासाठी त्यांच्या मुलाच्या घरी राहतील. हे ऐकून सरलाजींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले की आज कित्येक दिवसांनी आपल्या मुलाला त्या पाहणार. या आनंदाने त्यांचा चेहरा उजळला होता. नंतर या विचाराने त्या उदासही झाल्या की त्यांचा मुलगा त्याच्या इच्छेनुसार त्यांना घेण्यासाठी येणार नाही. त्यांच्यासाठी मी एक अडचण आहे. उदास मनाने सरलाजी एका बॅगमध्ये त्यांचे कपडे ठेवत होत्या. बेडजवळ असणाऱ्या टेबलवर त्यांनी त्यांच्या फॅमिलीचा एक फोटो ठेवलेला होता. कुमारजींनी अभिजितला खूप प्रेमाने उचलून घेतलं होतं. सरलाजी तो फोटो बॅगमध्ये ठेवण्याअगोदर त्या फोटोकडे एकटक पाहू लागल्या. त्या क्षणी त्यांच्या कानात त्यांच्या छोट्याशा अभिजितचे गोड आवाज घुमू लागले. अचानक सरलाजी त्यांच्या भूतकाळात पोहोचल्या. तेव्हा त्यांच्या मुलाच्या लहानपणीच्या आठवणी आता ताज्या झाल्या होत्या.
त्यावेळी सरलाजी त्यांचे पती कुमारजी यांच्यासोबत गावात राहत होत्या. कुमारजी गावातील सरकारी शाळेत शिक्षक होते, परंतु सरलाजी स्वतः जास्त सुशिक्षित नव्हत्या. परंतु त्या एक समजदार आणि चांगली गृहिणी होत्या. गावात त्यांची खूप जास्त शेती होती. त्यांचे पूर्वजांचे घर होते. मान्य आहे, त्यांची परिस्थिती फार चांगली नव्हती, परंतु त्यांना कोणत्याही गोष्टीची काहीही कमतरता नव्हती. कमतरता ही होती की लग्नानंतर 5 वर्ष झाले तरी त्यांना मूल झालं नाही. माहीत नाही कित्येक तीर्थस्थळांवरती त्यांनी डोकं टेकवलं होतं. त्यांनी कित्येक नवसही केले होते. तेव्हा देवांनी त्यांची प्रार्थना ऐकली. अभिजितच्या रूपात त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याला उचलून घेताच मायेने त्यांचे डोळे भरून आले होते. त्या त्यांच्या मुलाचे खूप प्रेमाने पालनपोषण करत होत्या. छोटासा अभिजित त्याच्या आईपासून एक क्षणही दूर राहत नव्हता. तो त्याच्या आईला सोडून जेवणही करत नसे. आणि इकडे त्याचा थोडाही रडलेला आवाज ऐकून सरलाजी सर्व काम सोडून धावत यायच्या आणि आपल्या मुलाला पाहून सरलाजी यांचा आनंद द्विगुणित होत असे. कुमारजी हाच विचार करायचे, जेव्हा ते रिटायर होतील त्यानंतर त्यांची खूप सेवा होईल आणि ते दोघं खूप आरामात त्यांचं आयुष्य जगतील. वडिलांनी मुलाच्या शिक्षणात एकही रुपयांची कमतरता भासू दिली नाही. शाळा झाल्यानंतर त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर चांगल्या कंपनीत त्याला उच्च पदावर नोकरीही मिळाली. आता अभिजित खूप चांगल्या प्रकारे कमवत होता. त्याच्यासोबत काम करणाऱ्या भक्तीला तो आता पसंत करत होता आणि लवकरच त्या दोघांनी एकमेकांना आयुष्यभराचा जोडीदार बनवण्याचा निर्णयही घेतला होता. भक्ती एक आधुनिक विचारांची मुलगी होती. तिला मोकळं आयुष्य जगायला खूप आवडायचं. तिच्या आईचं ती लहान असतानाच निधन झालं होतं आणि तिच्या वडिलांनी तिला शिक्षणासाठी हॉस्टेलला पाठवलं होतं. जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तिने नोकरी करणं चालू केलं. परंतु या दरम्यान तिला कधी कुटुंब शब्दाचा अर्थच समजला नाही. जेव्हा अभिजितने सरलाजी आणि कुमारजी यांना त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा सरलाजी आणि कुमारजी हा विचार करून गप्प होते. कदाचित वेळेनुसार आपल्यालाही चालावं लागेल. आजकालच्या जगात मुलं आपल्या आवडीने लग्न करणं पसंत करतात. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाच्या आनंदासाठी या नात्याला होकार दिला. परंतु लग्न होताच त्यांची सून भक्ती हिने स्पष्ट सांगितले होते की तिच्या आयुष्यात कोणाचीही लुडबुड ती सहन करणार नाही आणि तिला गावात राहणे अजिबात आवडत नाही. त्यामुळे आता त्यांनी स्वतःसाठी शहरात नवीन घर पाहिलं पाहिजे. अभिजितच्या आश्चर्याला जागाच उरली नाही. त्याने आपल्या पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु भक्ती ऐकायला तयारच नव्हती. शेवटी शहरात राहण्याच्या विचाराने अभिजितने गुजरातच्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी जॉईन केली होती आणि मनात नसतानाही तो आपल्या आईवडिलांना सोडून शहरात राहण्यासाठी आला होता. सरलाजी आणि कुमारजी मन मारून गावातच राहत होते. परंतु राहून राहून सरलाजी विचार करत होत्या. आपल्या येणाऱ्या आयुष्याबद्दल त्यांनी किती अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यांच्या सुनेवर त्या आपल्या प्रेमाचा वर्षाव करतील. संपूर्ण कुटुंब आनंदात एकत्र राहील. परंतु सर्व अपेक्षा भंग झाल्या. पाहता पाहता अभिजित आता 2 मुलांचा बाप झाला होता आणि कुमारजी त्यांच्या नोकरीतून निवृत्त झाले होते. सरलाजी आणि कुमारजी यांचं मन खूप होत होतं की आपल्या नातवासोबत वेळ घालवावा. कधी ते शहरात जायचे तर 2-3 तास आपल्या नातवासोबत घालवून ते परत यायचे. परंतु त्यांचा मुलगा आणि सून त्यांना कधीही शहरात राहा असं म्हणत नव्हते. तरीही ते दोघं एकत्र गावी राहत होते. म्हणून आयुष्याची गाडी सुरळीत चालू होती. परंतु एके दिवशी कुमारजी यांचा रोड अपघात झाला आणि त्यांना इतकी दुखापत झाली की त्यांचं जागीच निधन झालं. त्या दिवशी जणू सरलाजींच्या आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं. त्या आतून तुटून गेल्या होत्या. आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अभिजित तात्काळ त्याची पत्नी आणि मुलांसोबत गावी पोहोचला आणि त्याने सर्व विधी पूर्ण केले. त्यांची सून भक्ती 4 दिवस औपचारिकता पूर्ण करून तिच्या मुलांना घेऊन परत शहरात निघून गेली. परंतु अभिजित त्याच्या आईसोबत 15 दिवस गावातच थांबला होता. सर्व काही व्यवस्थित पार पाडून अभिजित हे सांगून गावातून शहरात आला की लवकरच तो त्याच्या आईला गावातून शहरात घेऊन जाईल. एके दिवशी सरलाजी यांची शेजारीण त्यांची तब्येत विचारण्यासाठी घरी आली होती. तेव्हा बोलता बोलता सरलाजी यांनी त्यांना सांगितलं, आता त्यांचा मुलगा अभिजित त्याच्यासोबत त्यांना शहरात घेऊन जाणार आहे. हे ऐकून शेजारीण म्हणाली, अरे सरला, त्याला तुला शहरात न्यायचंच असतं तर त्याने तुला अगोदरच नेलं असतं. भाऊंचं निधन होऊन किती दिवस निघून गेले आणि आजकालच्या सुनांना कुठे आवडतं सासू सासऱ्यांसोबत राहायला.
तू न्यूजपेपर वाचतेस की नाही? आजकाल मुलांना आपल्या आईवडिलांना जवळ ठेवणे आवडत नाही. खूपच झालं तर त्यांचं कर्तव्य म्हणून ते त्यांना थोडेसे पैसे देतात. शेजारणीचं बोलणं ऐकून सरलाजी आश्चर्यचकित झाल्या. परंतु पुढच्या क्षणी आपल्या मनाला समजावत त्या म्हणाल्या, अगं नाही, माझा मुलगा तसा नाही. सरलाजी यांनी शेजारणीला असे सांगून गप्प केले की आपल्या मुलावर आपला पूर्ण विश्वास आहे. परंतु जेव्हा 15 दिवस निघून गेले तरी मुलगा घ्यायला आला नाही, तेव्हा त्यांचा तोच विश्वास आता डगमगू लागला. मुलाची वाट पाहून त्यांचे डोळे आता थकून गेले होते. पाहता पाहता 6 महिने निघून गेले, परंतु अभिजित त्यांना घेण्यासाठी आला नाही. आता तर एकटेपणामुळे त्या काळजीमध्ये राहू लागल्या आणि आजारीही पडू लागल्या. हे सर्व अभिजितला समजलं तेव्हा त्याला राहावलं नाही. परंतु जेव्हा त्याने त्याच्या पत्नीला हे सर्व सांगितलं तेव्हा भक्ती त्यांच्याशी भांडण करू लागली आणि तिने सरळ शब्दात त्याला सांगितलं, एकतर तुझी आई या घरात राहील, नाहीतर मी. तेव्हा परिस्थितीला कंटाळून अभिजितने गुजरातमध्ये सावली वृद्धाश्रमात त्याच्या आईला ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या आश्रमात सुखसुविधांच्या सर्व वस्तू उपलब्ध होत्या. फक्त नव्हतं तर त्यांचं कुटुंब. परंतु तरी तिथे त्यांची चांगली काळजी घेत असे. दररोज सकाळी उठून सरलाजी त्यांच्या वयाच्या लोकांसोबत योगा करत असत आणि दिवसा धार्मिक पुस्तकं वाचत असत किंवा बगीच्यामध्ये काहीतरी काम करत बसायच्या. याचा परिणाम म्हणजे हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा येऊ लागली. आज त्यांना वृद्धाश्रमामध्ये येऊन पूर्ण 5 वर्ष झाले होते. या दरम्यान अभिजित कधी कधी त्यांना भेटायला आश्रमात येत असे. परंतु यावेळी त्याला कदाचित काम जास्त असल्याकारणाने 6 महिने झाले तरी त्यांचा मुलगा अभिजित त्यांना भेटायला आला नव्हता. सरलाजी आता हाच विचार करत होत्या. तेव्हा त्यांना मागून आवाज आला, आई, तू कशी आहेस? अभिजितने त्याच्या आईच्या पाया पडत त्यांना विचारले. तेव्हा आपल्या मुलाचा चेहरा पाहून सरलाजी यांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. एकाएक सर्व काही विसरून त्या आपल्या मुलाला भरभरून आशीर्वाद देऊ लागल्या. आईचे सामान गाडीमध्ये ठेवून अभिजित त्यांना स्वतःसोबत घरी घेऊन आला. घरी पोचल्यानंतर दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा भक्तीने दरवाजा उघडला. अभिषेकच्या सांगण्यावरून आज भक्तीने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. आपल्या सासूबाईंना समोर पाहून भक्ती थोडी अस्वस्थ होत त्यांच्या पाया पडली. त्यांचं सामान उचलून अभिजित आत ठेवू लागला. तेव्हा सरलाजी त्यांच्या सुनेला पाहून हसत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होत्या आणि तिला खूप भरभरून आशीर्वाद देऊ लागल्या. नंतर भक्ती पण सौम्य हसत म्हणाली, आई, या आत येऊन बसा. कोणाच्या येण्याचा आवाज ऐकून दोन्ही मुलं पटकन उठून रूममधून बाहेर पळत आले. आई, तू कोणाशी बोलत आहेस? सरलाजी यांची 6 वर्षांची नात म्हणाली. तेव्हा 8 वर्षाचा तिचा भाऊ सोनू मस्करी करत म्हणाला, हे बघ, आपल्या घरी पाहुणे आले आहेत. तेव्हा मागून अभिजित आला आणि हसत तो म्हणाला, अरे नाही बेटा, हे पाहुणे नाही, ही तुझी आजी आहे. माहीत आहे का तुला, जेव्हा तू खूप छोटा होता तेव्हा तू ह्यांना भेटायला गेला होता. लवकर यांच्या पाया पड आणि त्यांचा आशीर्वाद घे. आपल्या प्रेमळ नातनातूला पाहून सरलाजी यांना खूप आनंद झाला होता. त्यांनी दोन्ही मुलांना मिठी मारून त्यांचे खूप लाड केले आणि त्यांनी आपल्या मांडीवर बसवले. त्या त्यांच्याशी बोलू लागल्या. तेव्हा दोन्ही मुलं त्यांच्यासोबत हसत बोलत होते. परंतु हे सर्व भक्तीला अजिबात आवडलं नाही. तिला अतिशय राग येत होता. तिला समजत नव्हतं की आपल्या 2 रूमांच्या घरांमध्ये ती तिच्या सासूची राहण्याची व्यवस्था कशी करणार. तिला मनातून तिच्या नवऱ्याचा अतिशय राग येत होता. जर त्यांना त्यांच्या आईला वृद्धाश्रमातून घरी घेऊन येणे एवढंच गरजेचं होतं तर त्यांनी त्यांना गावी का नाही सोडलं? इथे माझ्या डोक्यावर आणून ठेवण्याची काय गरज होती? आपल्या सुनेचा स्वभाव सरलाजी यांना चांगलाच माहीत होता. भक्तीचा उतरलेला चेहरा पाहून तिचं नाराज असणं स्पष्ट दिसत होतं. परंतु तिच्या या वागण्याला दुर्लक्षित करून सरलाजी मुलांना म्हणू लागल्या, मुलांनो, आज तुमची आजी इतक्या दिवसानंतर तुमच्या घरी आली आहे, तरी तुम्ही आपल्या आजीला तुमची रूम नाही दाखवणार का? हो आजी, नक्की दाखवणार, असं म्हणत दोन्ही मुलांनी आजीचा हात पकडला आणि त्यांना त्यांच्या रूममध्ये ते घेऊन गेले. नंतर अभिजित म्हणाला, मुलांनो, आपल्या आजीचे सामानही आपल्या रूममध्ये ठेवा. आजपासून तुमची आजी तुमच्याजवळ तुमच्याच रूममध्ये राहील. नंतर सौम्य हसत अभिजित म्हणाला, सोनू, तुला माहीत आहे का, तुझी आजी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते बरं. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्याच्या अगोदर त्यांच्याकडून तुम्ही गोष्ट नक्कीच ऐका. तुम्हाला खूप चांगलं वाटेल. एवढं ऐकून दोन्ही मुलं आनंदाने उड्या मारत होते.
रूममध्ये बसलेले असताना दोन्ही मुलं कधी त्यांच्या आजीला त्यांची खेळणी दाखवत होते, तर कधी त्यांच्यासोबत गेम खेळण्याचा हट्ट करायची. इकडे भक्तीने डायनिंग टेबलवर जेवण वाढले होते. तेव्हा सरलाजी दोन्ही मुलांसोबत जेवण करण्यासाठी खुर्चीवर बसल्या. अभिजित पण हातपाय धुवून आला होता. भक्ती स्वयंपाकघरात सर्वांसाठी गरम गरम चपात्या शेकत होती. तेव्हा सरलाजी म्हणाल्या, बेटा हे तर खूप चांगलं झालं, आश्रमाचं काम निघालं. माहीत नाही किती दिवसांनी मला मुलांसोबत वेळ घालवावा असं वाटत होतं. देवाने माझी ही पण इच्छा पूर्ण केली. आता देवाने मला स्वतःजवळ बोलवलं तरी मला त्याच्यावर राग नाही. आईचं असं बोलणं ऐकून अभिजितचे डोळे पाणावले, परंतु तो त्याचे अश्रू कसं तरी लपवत जेवण करू लागला. सर्वजण मन लावून जेवण करत होते, परंतु सोनूने कसं तरी चपातीचा एक घास खाल्ला आणि जेवणाचं ताट ढकलत तो म्हणाला, बस झाला आई, मला आता जास्त भूक नाही. हे पाहून सरलाजी म्हणाल्या, हे काय सोनू बेटा, तू तर अजिबात जेवण केलं नाहीस. तू जेवण नाही केलंस तर तुला खेळण्यासाठी ताकद कशी येणार? आणि तुझी तब्येत बिघडली तर तू अभ्यास कसं करणार? नंतर अभिजित म्हणाला, आई ते काय आहे ना, सोनूच्या पोटात इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळे त्याला नेहमी पोटदुखी आणि उलटी होत असते. त्याला भूकही खूप कमी लागते. परंतु बेटा तुम्ही त्याला डॉक्टरांना दाखवायला हवं. आई, डॉक्टरांनाही दाखवलं होतं, परंतु त्यांच्या औषधांचाही जास्त काही परिणाम होत नाही. असं म्हणत अभिजित काळजीत पडला. जेव्हा रात्र झाली तेव्हा सरलाजी यांच्या झोपण्याची व्यवस्था मुलांच्या रूममध्ये करण्यात आली. दोन्ही मुलं आजी आल्यामुळे खूप आनंदी होते. सरलाजी यांनी मुलांना झोपण्याअगोदर माखनचोर कृष्णाची गोष्ट खूप चांगल्या प्रकारे ऐकवली. मुलांनी पण ती गोष्ट मन लावून ऐकली. जेव्हापासून सरलाजी आल्या तेव्हापासून एकही दिवस असा गेला नाही जेव्हा मुलं त्यांच्याकडून गोष्ट न ऐकता झोपी गेले असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा भक्ती उठली तेव्हा तिने पाहिलं, सकाळचे 7:30 वाजले होते. देवा, मी तर अलारामचा आवाजच ऐकला नाही. मुलांना तयार करून शाळेतही पाठवायचं आहे. आज तर मला ऑफिसला जायला नक्कीच उशीर होणार आहे. हा विचार करून ती पटकन उठली आणि आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी नूडल्स बनवायला ती स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. परंतु जेव्हा भक्ती तिच्या रूममधून बाहेर निघाली तेव्हा ती हे पाहून चकित झाली, संपूर्ण घरात जेवणाचा सुगंध दरवळत आहे. ती स्वयंपाकघरात गेली तर तिने पाहिलं, तिच्या सासूबाईने सकाळी सकाळी आलूची भाजी आणि गरम गरम पराठे बनवले होते. हे सर्व पाहून भक्ती मनातून थोडीशी लाजली, परंतु पुढच्या क्षणी सरलाजी यांच्या प्रेमळ शब्दांनी तिचं अपमानास्पद होणं दूर केलं. अगं सुनबाई, तू उठली आहेस? तू ऑफिसला जाण्यासाठी तयार हो. सर्वांचं टिफिन मी तयार केलं आहे. तुझा चहा नाश्ता पण तयार आहे. लवकर तू नाश्ता कर, नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल तुला. हो आई, परंतु त्या अगोदर मी मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करते. हसत भक्ती म्हणाली. तेव्हा मागून मुलांचा आवाज आला, आम्ही तर केव्हाच तयार झालो आहोत. आम्हाला अगोदरच आजींनी तयार केलं आहे. आज आजींसोबत आम्ही सकाळीच उठलो आहोत. हे सर्व पाहून भक्ती एकदम चकित झाली. आज ऑफिसमध्ये लंच ब्रेक झाला तेव्हा भक्तीने तिचा टिफिन उघडला, परंतु तिचा टिफिन पाहून सर्व सहकारी चकित झाले आणि ते म्हणत होते, भक्ती आज तर आश्चर्यच झालं. आज तू नूडल्स आणि सँडविच न आणता पराठे आणि भाजी घेऊन आली आहेस. हा सर्व स्वयंपाक तू बनवला आहेस का? किती सुंदर सुगंध येत आहे. आता आम्हाला पण जेवण करायचं मन होत आहे. परंतु तुझ्या आयुष्यात एवढे परिवर्तन अचानक कसे काय आले? कारण तुला सकाळी सकाळी स्वयंपाक बनवायलाही वेळ मिळत नाही. तेव्हा भक्ती म्हणाली, अरे नाही, ते काय आहे ना, माझी सासूबाई काही दिवसांपूर्वी आमच्या घरी राहायला आली आहे. हे सर्व स्वयंपाक त्यांनीच बनवला आहे. भक्ती आणि तिच्या सहकाऱ्यांनी सरलाजी यांनी बनवलेला पराठा आणि आलूची भाजी खाण्याचा आनंद घेतला आणि सर्वजण त्यांच्या स्वयंपाकाचं कौतुक करत राहिले. संध्याकाळी जेव्हा भक्ती आणि अभिजित ऑफिसमधून घरी पोहोचले तेव्हा त्या वेळापर्यंत मुलंही घरी पोहोचले होते. भक्ती आल्यानंतर गुडिया म्हणाली, आई, आज शाळेमध्ये टिफिन खाताना खूप मजा आली. आम्ही तर रोज रोज सँडविच आणि मॅगी नूडल्स खाऊन खूप बोर झालो होतो. तेव्हा सोनू म्हणाला, हो आई, आज तर मी सुद्धा टिफिन पूर्ण संपवून घरी आलो आहे. आज माझ्या पोटातही दुखत नाही. काय खरं सांगतोय तू? सोनूच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली ऐकून भक्ती आणि अभिजित आनंदाने म्हणाले. तेव्हा सरलाजी आपल्या नातवाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, सोनू, आता यापुढे कधी तुझ्या पोटात दुखणारही नाही. तू आता बघ, तू एकदम ठणठणीत होशील. आता तुला यापुढे कधीही औषध गोळी खाण्याची गरजही भासणार नाही.
आपल्या मुलांना आजीचं प्रेम मिळत आहे हे पाहून अभिजित खूप खुश झाला होता. सरलाजींनी पाहिलं की मुलं थोड्या थोड्या वेळानंतर बाजारातून आणलेले चिप्स आणि बिस्कुट मागत होते. त्यामुळे त्यांनी घरीच मुलांसाठी देसी तुपातील शंकरपाळे आणि आलूचे चिप्स बनवून ठेवले. सरलाजी यांनी बनवलेल्या या स्नॅक्स समोर आता मुलांना बाजारातील प्रोडक्ट आवडत नव्हते. आता त्यांच्या तब्येतीतही सुधारणा दिसून येऊ लागली. इकडे सासूबाई आल्यामुळे भक्ती पण आपल्या मुलांसाठी निश्चिंत झाली होती. मुलं शाळेतून आल्यानंतर सरलाजी त्यांची खूप चांगली काळजी घेत असत. त्या गरमागरम जेवण बनवून मुलांना खायला द्यायच्या. आता तर घरामध्ये रेडीमेड पॅकेटचे अन्न येणे अगदी बंदच झाले होते. कुटुंबातील सर्वजण घरातील बनलेले गरम गरम जेवण करू लागले. ही मुलं जे शाळेतून येताच टीव्हीचा रिमोट किंवा मोबाईल घेऊन कार्टून पाहण्यात व्यस्त असायचे, आता तेच मुलं त्यांच्या आजीसोबत वेळ घालवू लागले. सकाळच्या वेळी तर त्यांना शाळेत जाण्याची घाई असायची, परंतु संध्याकाळच्या वेळी ते दोघं दररोज त्यांच्या आजीसोबत सोसायटीत असलेल्या मंदिरात जाऊ लागले. आश्चर्य म्हणजे त्यांना अजूनही माहीत नव्हतं की त्यांच्या सोसायटीमध्ये देवाचे मंदिरही आहे. भक्ती आणि अभिजित त्यांच्याजवळ तर कधी वेळच नव्हता मुलांना मंदिरात नेण्यासाठी, परंतु आपल्या आजीच्या सहवासात ते दोघं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत होते. एके दिवशी रात्री भक्ती पाणी पिण्यासाठी उठली होती. तेव्हा मुलांच्या रूममधून आवाज येत होता. ती दरवाजाजवळ गेली आणि तिने रूममध्ये पाहिले असता सरलाजी खूप प्रेमाने मुलांना धार्मिक गोष्टी सांगत होत्या आणि मुलंही आजीच्या बाजूला झोपून अगदी मन लावून गोष्टी ऐकत होते. हे सर्व दृश्य पाहून भक्ती त्यांच्यावर प्रभावित झाली. तसं तर सरलाजी खूप सुशिक्षित नव्हत्या, परंतु त्यांना मराठी भाषेचे खूप चांगले ज्ञान होते. जेव्हा ही गोष्ट अभिजितने मुलांना सांगितली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, कारण बाकीचे विषय तर भक्ती त्यांना खूप चांगल्या प्रकारे शिकवत होती, परंतु मराठी विषय तिला शिकवता येत नव्हता. म्हणून दोन्ही मुलं मराठी शिकण्यासाठी त्याच्या आजीच्या जवळ येऊन बसायचे आणि सरलाजी खूप चांगल्या प्रकारे त्यांना सर्व काही समजून सांगायच्या. त्यातल्या त्यात त्यांचे घर जिथे सामान इकडे तिकडे पडले असायचे, सरलाजी आल्यानंतर ते घर स्वच्छ आणि व्यवस्थित राहू लागलं. घरातील एक एक वस्तू खूप व्यवस्थित ठेवली गेली होती. संध्याकाळी कामावरून आल्यानंतर भक्ती आणि अभिजित या दोघांना एक सुखद अनुभव मिळू लागला. भक्ती तर तिच्या सासूवर खूप प्रभावित झाली होती. सरलाजी यांच्याबद्दल तिच्या मनात एक आपुलकी निर्माण झाली होती. संध्याकाळी ऑफिसवरून परत येताच भक्ती सर्वांसाठी चहा बनवत असे आणि एकत्र बसून सर्वजण गरम गरम चहाचा आनंद घेत असे. दिवसभर काम करून सासू थकून जात असेल असा विचार करून संध्याकाळी भक्ती स्वयंपाक करत असे. ती खूप प्रेमाने घरातील सर्व सदस्यांना जेवण वाढत असे. आता सरलाजींना त्यांच्या मुलाच्या घरी येऊन 1 महिना पूर्ण होत आला होता. तेव्हा एके दिवशी अभिजितला वृद्धाश्रमातून फोन आला. मिस्टर अभिजित वर्मा, आश्रमाची नवीन बिल्डिंग आता तयार झाली आहे. आता तुम्ही तुमच्या आईला इथे सोडून जाऊ शकता. ही गोष्ट ऐकताच अभिजित थक्क झाला, कारण आईसोबत राहत असताना या 1 महिन्यातील काळात तो हे पण विसरला होता की तो त्यांना काही वेळासाठी इकडे घेऊन आला होता. परंतु आता आईला वापस सोडायला जाण्याचं त्याचं मन अजिबात होत नव्हतं. भरलेल्या कंठाने त्याने त्याची पत्नी भक्ती हिला आईला वृद्धाश्रमात सोडायला जाण्याबद्दल सांगितलं. तेव्हा भक्ती पण काळजीत पडली होती. ती म्हणाली, आईंना पण इथून जावं असं वाटत आहे का? तेव्हा अभिजित म्हणाला, नाही नाही, ती असं काही नाही म्हणाली. आई आल्यापासून तुला त्रास होत असेल, त्यामुळे मी विचार केला आहे. मी उद्या आईला वृद्धाश्रमात सोडून येईल. अभिजितचे असे बोलणे ऐकून भक्ती डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्याकडे पाहू लागली. परंतु अभिजितला आता गप्प बसणेच योग्य वाटले आणि काहीही न बोलता तो झोपी गेला. परंतु भक्तीच्या डोळ्यातून झोप नाहीशीच झाली होती. खूप वेळ बसून ती विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी दुपारी भक्ती ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी परत आली होती. तिला तिची तब्येत बरी वाटत नव्हती, त्यामुळे ती कोणालाही काहीही न सांगता आपल्या रूममध्ये जाऊन झोपली होती. तिला त्रासात पाहून सरलाजी त्याच वेळी तिच्या रूममध्ये आल्या. तिच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी पाहिलं तर तिला ताप आला होता. बेटा, तुला तर खूप जास्त ताप आला आहे, सरलाजी खूप काळजीत तिला म्हणाल्या. त्या लवकर गेल्या आणि औषध गोळ्यांचा बॉक्स घेऊन आल्या. त्यांनी त्या बॉक्समधील तापेची गोळी काढून भक्तीला दिली. औषध दिल्यानंतर त्यांनी तिच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. काही वेळाने जेव्हा तिचा ताप कमी झाला तेव्हा सरलाजी अद्रक आणि तुळस टाकलेला चहा घेऊन आल्या. थोड्या वेळानंतर भक्तीचा ताप पूर्ण उतरला होता, परंतु अजूनही तिच्या डोळ्यातून अनियमितपणे अश्रू वाहू लागले. अभिजित आता घरी परतला होता,
परंतु भक्तीला काय त्रास होत आहे हे सरलाजी यांना समजत नव्हतं. भक्ती काहीही न सांगता फक्त रडत होती. परंतु कदाचित अभिजितला भक्तीच्या रडण्याचे कारण समजले होते. त्यामुळे त्याने जाणून बुजून आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडायला जायचं असं सांगून सामान पॅक करायला सुरुवात केली. हे पाहून भक्ती परत ढसाढसा रडायला लागली आणि म्हणाली, आई मला माफ करा. मी तुमच्या प्रेमाला समजू शकले नाही. मी खूप उशीर केला आहे. देवाने मला लहानपणापासूनच आईच्या प्रेमापासून वंचित ठेवलं आहे. परंतु सासूच्या रूपात मला आई मिळाली. मी तुमच्या प्रेमाला समजू शकले नाही. असं निस्वार्थ प्रेम एक आईच आपल्या मुलीवर करू शकते. आपल्या सुनेच्या तोंडून आपल्यासाठी कौतुकाचे शब्द ऐकून सरलाजी यांचा कंठ दाटून आला. तेव्हा भक्ती रडत म्हणाली, परंतु आई, आता तुम्ही तुमच्या या मुलीला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही इथेच आमच्यासोबत राहणार आहात. या आधुनिक आयुष्याच्या धावपळीत मी समजूच शकले नाही की आपल्या वडिलोपार्जित लोकांचं असणं किती महत्त्वाचं आहे. आपल्या मुलांना त्याच्या आजी आजोबांनी दिलेले संस्कार आणि शिक्षण मुलांवर किती सकारात्मक प्रभाव पाडतात. या गोष्टीची जाणीव आता मला तुमच्यासोबत राहून झाली आहे. परंतु आई, खरं सांगायचं तर कुटुंब या शब्दाचा अर्थ मला तुमच्यासोबत राहून समजला. आई, मला तर आता तुमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवायचे शिकायचे आहे. आता आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. असं म्हणत तिने तिच्या सासूबाईंना रडत मिठी मारली आणि परत रडायला लागली. गप्प बस, तू वेडी झाली आहेस का? एवढं कोण रडत असतं का? सरलाजी भक्तीला प्रेमाने झिडकारत म्हणाल्या आणि तिचे अश्रू त्यांनी पुसले. अरे, एवढं प्रेम आपल्याला सुनेकडून मिळालं तर मीही तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा दोन्ही मुलं मागून आले आणि त्यांच्या आजीला मिठी मारत ते म्हणाले, आजी, तुम्हाला जायचं असेल ना तरीही आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आता आम्ही तुम्हाला सोडणारच नाही. मुलांचं हे बोलणं ऐकून घरातील वातावरण अगदी आनंदी झालं होतं आणि संपूर्ण घरात हसण्याचे आवाज घुमू लागले. मित्रांनो, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. शेवटी माणूस देवाकडे मुलगा का मागतो? कारण तोच मुलगा आईवडिलांना वृद्धावस्थेत त्यांची काठी बनू शकेल आणि आयुष्याच्या या वळणावरही आईवडील आपलं आयुष्य आपल्या नातनातीसोबत खूप आनंदाने घालवू शकतील. आईवडील आपल्या मुलांसाठी प्रत्येक गोष्टीचं बलिदान देतात. त्यांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा देऊन ते लहानाचं मोठं करतात. त्यामुळे मुलांचं पण कर्तव्य आहे की जीवनाच्या या वळणावर जेव्हा वृद्ध लोकांना त्यांची गरज असते तेव्हा त्यांनी आईवडिलांसाठी सर्व कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. ज्यांची अपेक्षा ते त्यांच्याकडून करतात. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.